शिवसेना आमदार अपात्रतेवर 10 तारखेला दुपारी 4 वाजेनंतर निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचे काम सुरू। विधान भवनामध्ये निकालाचं वाचन होणार। प्रकरण न्यायप्रविष्ट, त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही। आमदार अपात्रता प्रकरणावरील निकालाबाबत मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। तर विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही, शिंदेंचा ठाकरे गटाला टोला। न्याय देणारेच आरोपीला घरी जाऊन भेटतात। मुख्यमंत्री शिंदे आणि नार्वेकरांच्या भेटीवर राऊतांचा हल्लाबोल। तर ठाकरे गट माशासारखा तडफडतोय, नितेश राणे यांचा टोला। अध्यक्षांच्या निर्णयावर दोनही बाजू सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतात। नार्वेकर अध्यक्ष की कार्यकर्ता कसं काम करतात पाहावं लागेल, अनिल परब यांची प्रतिक्रिया। आम्हाला श्रद्धांजली अर्पण होते की आम्ही शहीद होतो ते 10 तारखेला बघून घेऊ, मंत्री गुलाबराव पाटलांचं विरोधकांना उत्तर। नार्वेकरांच्या निर्णयानंतर पहिला राजकीय भूकंप। आमदार अपात्रतेचा निर्णय कायद्याला धरून नसणार, राजकीय असेल, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। वंचित महाविकास आघाडीमधील घटक पक्ष संजय राऊतांचा दावा। तर प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यामधून लोकसभा निवडणूक लढवावी, संजय राऊतांची मागणी। मी मुंबईतही लढेन, पण आधी जागा वाटपाचं ठरवा, ठाकरे गटाच्या ऑफरवर प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। दक्षिण ईशान्य मुंबईतील जागेवरून वाद निर्माण होणार नाही, जागा वाटपाचा तिढा शरद पवार सोडवतील, खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती। जागा वाटपासंदर्भात उद्या महाविकास आघाडीची दिल्लीमध्ये बैठक। जागा वाटपावर दिल्लीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता। खासदार संजय राऊत आज संध्याकाळी दिल्लीमध्ये दाखल होणार। आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज लागत नाही, नाव न घेता फडणवीसांच्या ठाकरेंच्या मानदुखीवर बोट। तर राज्य सरकारच्या गळ्यात दिल्लीचा पट्टा, राऊतांचा पलटवार। सोशल मीडियाचा वापर प्रसिद्धीसाठी करत नाही, अजितदादांचा सुप्रियाताईंच्या सेल्फीवर टोला। तर मी जास्त पारदर्शकपणे काम करते, सुप्रिया सुळे यांचं प्रत्युत्तर। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 2 फेब्रुवारीला सुनावणी। ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार। जरांगेंच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल। मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करू नये यासाठी याचिका। काही वेळात सुनावणी। हेमंत पाटील असं याचिकाकर्त्याचं नाव। तुम्हीच छगन भुजबळ यांना मराठ्यांच्या अंगावर सोडलं, तुमचं खरं रूप समोर आलं, मनोज जरांगे यांचा अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा। दुसरं ताट देणं म्हणजे मराठा समाजाची फसवणूक, आम्ही आमच्या मतावर ठाम, प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या सल्ल्यावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी शिंदे गटाकडून संजय राठोडांना विचारणा। भावना गवळींच्या विरोधामधलं वातावरण पाहता राठोडांच्या नावाचा विचार। TV9 मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। माझ्या उमेदवारीवरून विरोधक वावड्या उठवतात, वरिष्ठ पातळीवर माझ्या उमेदवारीबद्दल चर्चा नाही, खासदार भावना गवळींचं स्पष्टीकरण। शरद पवार गटाची मुंबईमध्ये तातडीची बैठक। ईशान्य दक्षिण मुंबई मतदारसंघावरून वाद, ईशान्य मुंबई मतदारसंघ मिळावा, राखी जाधवांच्या कार्यकर्त्यांची मागणी। आव्हाडांकडून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन। तलाठी परीक्षेमध्ये मोठ्या गोंधळाचा आरोप, परीक्षा 200 मार्कांची असूनही मिळाले 214 मार्क्स। विरोधकांच्या आरोपानंतर फडणवीसांकडून चौकशीचं आश्वासन। बांगलादेशात पुन्हा शेख हसीना यांचं सरकार, शेख हसीना 5व्यांदा पंतप्रधान होणार, विरोधी पक्षांच्या बहिष्काराचा फायदा।